हे विश्व निर्माण करताना ब्रह्मदेवानी कसं निर्माण केलं? आत्ताचं जे विश्व चालू आहे तर म्हणाले धाता यथा पूर्वम अकल्पयत. ब्रह्मदेवानी पूर्वीचं आठवलं. प्रलय झाला होता, हे विश्व निर्माण होण्यापूर्वी नव्हतं. प्रलय झाला याच्या आधीच्या विश्वाचा. आणि मग काही काळ असा गेला की हे विश्व नव्हतं. नवीन निर्माण करताना ब्रह्मदेवानी असं केलं, धाता म्हणजे ब्रह्मदेव, यथापूर्वम ज्याप्रमाणे पूर्वी होतं तसं अकल्पयत त्याप्रमाणे त्यांनी निर्माण केलं. मुद्दा असा आहे, ब्रह्मदेव जर काही नवीन निर्माण करत नसेल तर बुवा नवीन काय सांगणार आहे? पण तरीही मी आपल्या समोर बोलणार आहे. याचं एकमेव कारण, प्रत्येकाच्या घरातल्या पोह्याला चव वेगळी असते. श्रीमद भागवताचं महात्म्य आधी ऐका. परंपरेप्रमाणे दोन पद्धती आहेत. एक, भागवत झाल्यानंतर हे महात्म्य सांगतात किंवा आधी सांगतात, ज्याला गोकर्ण महात्म्य असं आपण म्हणतो. आमच्या परंपरेप्रमाणे आम्ही आधी महात्म्य सांगतो आणि मग भागवत सांगतो. आणि त्याकरता आमच्याजवळ एक तर्क आहे. दोन पद्धती आहेत. पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. आमचं म्हणणं उलट आहे, पहिले विश्वास करो फिर इस्तेमाल करो. त्याच्याकरता दृष्टांत, एक जुनं 100, 200, 300 वर्षापूर्वीचं घर होतं. जुना वाडा, माणसं राहतायत वर्षानुवर्ष, 4-5 पिढ्या त्यामध्ये खपल्या. जाड 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 भिंती, एवढी जाड जाड दारं, त्या दाराला आडसर. हल्ली दारं लागू नयेत म्हणून त्याला लाकडी स्टॉपर असतात किंवा खाली पायाशी अगदी स्टॉपर असतात बघा, रबरी. पूर्वीच्या दारांना असे स्टॉपर नसायचे, दगड लावायची पद्धत. प्रत्येक दाराला एक एक दगड लावलेला. तसा स्वयंपाकघराला एक चांगल्यापैकी दगड लावलेला. आता घर बांधून 300 वर्ष झाली, दगड आडून 250 वर्ष झाली. तो दगड अनेक वेळेला घरंगळून 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 ढकलून गुळगुळीत चकचकीत झाला होता. ऐन वेळेला पापड वाळत घातले, अंगणामध्ये उडायला लागले तर 4 बाजूला 4 दगड ठेवतात. 3 मिळाले, चौथा नाही मिळाला तर हाच ठेवला. पाठीमागच्या दारात कुत्रा आलं होतं, ते जात नाही तर या दगडाने मारलं त्याला. फेकून कुठं द्यायचा, चांगला होता आकार म्हणून परत आणून ठेवला. असा त्या दगडाचा वापर दाराला लावायला. एक दिवस त्यांच्या घरी एक रत्नपारखी आला. रत्नपारखी त्याला म्हणतात जो हातात रत्न मिळाल्यावर चेक नाही करत. कुठं रत्न आहे का अशी त्याची नजर भिरभिरत असते. सहज त्याची नजर त्या स्वयंपाकघराच्या दाराला लावलेल्या दगडाकडे गेली आणि त्यांनी यजमानांना सांगितलं, जरा दगड बघू होतो. यजमानाने तो दगड हातात दिला आणि त्यांनी पाहिलं खूप ठिकाणी वरचा त्याचा दगड जाऊन आतलं रत्न प्रगट झालेलं होतं. चकचकत होतं ते. दगडाच्या आतमध्ये कुठं दगडी कोळशातला तो असेल रत्न. आणि तो म्हणाला यजमानाला, तुम्हाला कल्पना आहे का, या रत्नाची किंमत कोट्यावधी रुपये होईल. कोट्यावधी. तुम्ही हा दगड या दाराला लावलाय, हे बघा हे बघा. आणि म्हणून त्यानं ज्या बाजूला तो घासला गेला होता आणि वरचा दगडाचा जो जाडसर भाग घरंगळून घरंगळून झिजला होता आणि आतला तो हिरा, आतलं ते रत्न प्रगट होत होतं, ते दाखवलं. अशा पद्धतीने जर याला पैलू पाडले तर कोट्यावधी नाही, अब्जावधीमध्ये सुद्धा हा हिरा जाईल. हे तुम्हाला लक्षात कसं नाही आलं? हे रत्न अत्यंत मौलाचं आहे. असं म्हटल्यावर यजमानानं त्या रत्नपारख्याच्या हातातून दगड काढून घेतला आणि तिजोरीत नेऊन ठेवला आणि तिजोरीला कुलूप लावलं. वस्तू तीच आहे, पण वस्तूची किंमत कळली की त्या वस्तूची वागण्याची आपली पद्धती बदलते.
तसा आपल्याला मिळालेला हा जो नरदेह आहे, या नरदेहाची किंमत काय आहे हे श्रीमद भागवत सांगतं. आणि या भागवताची किंमत काय आहे हे भागवताचं महात्म्य सांगतं. म्हणून जीवनात मी भागवताला किती वेळ देईन आणि माझ्या कल्याणाकरता भागवतात किती मुद्दे आहेत याचा व्यवस्थित अभ्यास आपल्याला इथून पुढे 7 दिवस करायचा आहे. माझी तळमळीनं प्रार्थना एवढीच आहे, कुठलंही कारण न सांगता फक्त येऊन बसा एवढी अपेक्षा आहे. आणि इतक्या सुखसोयी केल्यात, हे चौघही आपल्या सुखाकरता ठेवलेले आहेत. उत्तमोत्तम 2 तालवाद्य, उत्तमोत्तम कलाकार, उत्तमोत्तम 2 स्वरवाद्य, उत्तमोत्तम कलाकार, त्या संगीताच्या माध्यमातून आपल्या मनाला इथे बसावं असं वाटेल अशी व्यवस्था आहे. 2-2 तासांनी आपण ब्रेक घेणार आहोत. पहिल्या 2 तासानंतर एक 15 मिनिटाचा ब्रेक आहे, त्यात सरबत, चहा, म्हणजे देहाला बरं वाटेल ती पण व्यवस्था आहे. आणि कुणाला झोप वगैरे येत नसेल तर कथेला या, ती पण व्यवस्था मी करीन. फक्त प्रार्थना एवढीच, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो श्रीराम से. आम्हाला वेळ मिळेल आणि मग आम्ही कथा ऐकू असा विचार करू नका. प्रपंचातली कामं आटोपल्यानंतर आम्ही कथा ऐकू असं म्हणणं म्हणजे समुद्राच्या लाटा थांबल्यानंतर आम्ही आंघोळ करू म्हटल्यासारखं आहे. म्हणून तळमळीनं माझी प्रार्थना राहील की शांत बसा, अतिशय शांत आणि एकाग्र श्रवण करा. काय जी आदळआपट करायची ना ती आम्ही 5-6 लोक मिळून करणार आहोत. तुम्हाला काहीही कटकट नाही, फक्त बसा आणि ऐका. किती किमान काम आहे, फक्त एवढी अपेक्षा पूर्ण कराल अशी खात्री गृहीत धरतो. थोडंसं नाम गाऊया आणि प्रत्यक्षात महात्म्याला प्रारंभ करूया. जरी अर्धा तास उशीर झाला असला तरी संपणार आहे वेळेत. हा माईक काढायचा, हा माईकचा स्टँड काढून ठेवायचा माझ्यामध्ये. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर
हरि नारायण हरि हरि नारायण हरि हरिनारायण हरि ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते ओम नमो श्री क्षेत्र नैमिषारण्यामध्ये संपूर्ण पृथ्वी तलावरून आलेले जमलेले असे 88,000 ऋषी एकत्र बसलेले आहेत विचार मंथना करता कलियुगाच्या प्रारंभी. सर्वत्र जी काही मानसिकता समाजाची होत चालली आहे त्यामुळे हे ऋषीमुनी काळजीत आहेत. या ऋषीमुनींना अशी काळजी आहे की या समाजाचं पुढे कसं व्हायचं. हल्ली आपण सेमिनार्स वगैरे घेतो ना, डॉक्टर लोकांचं सेमिनार, इंजिनियर लोकांचं सेमिनार, त्यातही डॉक्टरांच्या डेंटिस्ट लोकांचं सेमिनार, दात या विषयावरचं सेमिनार, असे सगळे ऋषी एकत्र जमलेत चिंतन शिबिराकरता सेमिनार करता. फक्त कशाचं सेमिनार आहे हे? मनुष्याचं संपूर्ण सर्वांगीण जीवन यशस्वी, समाधानी, सुखी आणि तृप्त कशानं होईल याकरता. आणि या सगळ्या ऋषींनी विचार केला की परिस्थिती कठीण होत चालली आहे. अशा स्थितीमध्ये सोप्यात सोपी, अत्यंत सोपी अशी आपली आत्मकल्याणाची काय व्यवस्था उभी करता येईल. नाही का, वाऱ्याकरता आपण पंखा तयार केला, थंड वाऱ्याकरता आपण कूलर तयार केला, एसी तयार केला. विज्ञानाने या प्रगती का केल्या? फोनचा उपयोग केला. ग्राहम बेल ज्याला ऐकू येत नव्हतं त्याकरता तो प्रयोग करत होता आणि त्यातून फोनचा शोध लागला. त्यातून त्या फ्रिक्वेन्सीज कमी जास्त करता आल्या तर आपल्याला म्हणून मोबाईलचा शोध लागला. हे सगळं करता आलंय आपल्याला. तसं हे ऋषीमुनी विचार करतात की मनुष्याचं जीवन अंतर्बाह्य सुखी कशाने करता येईल. आणि याकरता एकत्र जमलेत. कुठं जमलेत? तर श्री क्षेत्र नैमिषारण्यामध्ये. नैमिषारण्याला आपल्याकडे सगळ्यात जास्त किंमत आहे. आपल्या सगळ्या पोथ्यांची सुरुवात सत्यनारायणापासून सगळ्या पोथ्या नैमिषे नैमिषारण्ये यांनी सुरू होतात बघा कथा. आणि या ऋषींनी त्यांच्या समोर असणाऱ्या एका विद्वान अशा पुराणिकाला काही प्रश्न विचारले. त्या पुराणिकांचं नाव आहे उग्रश्रवा. सूत याचा सरळ अर्थ ते ब्राह्मण नाहीत. भागवताचा ग्रंथ सुरुवातच सांगतो जातीयवादाचा आत्ता काही रंग जो दिला जातो की ब्राह्मणांनी सगळ्या विद्या सगळ्या कला आपल्याकडे ठेवल्या आणि कुणाला शिकवलं नाही, असा काही लोकांचा आरोप आहे. भागवत सुरुवात करतो की संपूर्ण भागवत एका सूतानी सगळ्या ब्राह्मणांना सांगितलेला ग्रंथ आहे. अभ्यास करायचा त्यांनी करा त्या दृष्टीनं. म्हणजे भागवताला दृष्टिकोन अनेक आहेत, त्यातला एक मी दिला. जे काही विषारी मनोवृत्ती सर्वत्र पसरवली जातीये आणि आपण वेगळे वेगळे होतो, वेगळे वेगळे आहोत, असं जे फोडा आणि झोडा, भागवत मुले कुठारा पहिला आघात करतं, मुळीच नाही असं.
हे 88,000 ऋषी आहेत आणि सांगणारे त्यांना सूत आहेत. या सूतानं प्रश्न विचारलाय, नैमिषे सूतम आसीनम अभिवाद्यम महामतीम कथामृत रसास्वादम कुशल शौनको ब्रवीत. सूत महामुनी सांगायला सुरुवात करणार आहेत. मी आपल्या समोर हे सगळं का बोललो, नेमकं काय चाललंय हे आपल्याला क्लिअर व्हावं. भागवत म्हणजे साधारणतः असं वाटतं फक्त कृष्णाची कथा, कृष्णाची फक्त एका स्कंदात आहे, बाकीचे 11 स्कंद हे सगळे ऋषी एकत्र जमलेत मनुष्याचं जीवन कसं सुखी होईल याकरता. आणि ऋषी मुनींनी विचारले प्रश्न, या प्रश्नांची उत्तर म्हणजे श्रीमद भागवत आहे. फक्त भागवताला आरंभ करताना पहिला श्लोक कधी असा सांगायचा नसतो एकदम कथा, काहीतरी मंगलाचरण करायचं असतं. म्हणून मंगलाचरणाच्या श्लोकाचा विचार आधी करूया. मी आधी प्रसंग सांगून पाठीमागे आलो. श्री गणेशाय तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. भागवताचा आवाका सांगितला. काय ऍक्च्युली आम्ही करणार आहोत, प्रोजेक्ट रिपोर्ट असतो बघा. आम्ही हा रस्ता इथून इथपर्यंत करणार आहोत, त्याकरता आपल्या अमक्या प्रकारचं डांबर वापरणार आहोत, एवढी खडी वापरणार आहोत, त्याची जाडी एवढी असणार आहे, रुंदी एवढी असणार आहे, त्याला एवढे एवढे पैसे लागणार आहेत, त्याचे इंजिनियर अमुक आहेत, नगरसेवक अमुक आहेत, हे अमुक एवढे आहेत, ते तमुक एवढे आहेत, त्यात आम्ही एवढे पैसे खाणार आहोत. हे कंसात प्रोजेक्ट रिपोर्ट, उदाहरण काहीतरी. तसं इथं खरं उदाहरण सांगितलं, खरा प्रोजेक्ट रिपोर्ट. काय नेमकं आम्ही करतोय, काळजीपूर्वक ऐका बरं. सर्वप्रथम वंदन केलं. कुणाला वंदन? कुठल्या तरी कोपऱ्यातल्या मूर्तीला वंदन आहे का? सत चित आनंद रूपाय, जो सत रूप आहे, जो चिद रूप आहे आणि जो आनंद रूप आहे. सत याचा अर्थ या संपूर्ण विश्वाचं मूळ जे तत्व आहे. जसं रव्याचा लाडू करतो ना आपण, त्यात मुख्य मटेरियल रवा असतो, तसं पृथ्वीचा लाडू, चंद्राचा लाडू, कल्पना करा, गुरुचा लाडू, असे सगळे लाडू आकाशामध्ये तरंगत ठेवले. ते आकाश 3 फॉर्म मध्ये असलेलं वॉटर, पाणी. गॅस फॉर्म मध्ये H2 आहे, O आहे, ते पाणीच आहे, वेगळं वेगळं आहे. बाष्पीभवन झाल्यानंतरचं ते H2 आणि O एकत्र आल्यानंतरचं पाणी, वॉटर, लिक्विड फॉर्म मधलं, आणि बर्फ. आकाश, वायू, अग्नी, पाणी म्हणजे पातळ सगळं जे असलेलं, आणि पृथ्वी, या 5 पद्धतीने हे संपूर्ण विश्व बनलंय. या विश्वाचं मूळ जे मटेरियल, मूलद्रव्य जे आहे, ते सत नावाचं तत्व आहे. लाडू फुटतो, रवा नाही फुटत. माठ फुटतो, माठातली माती नाही फुटत. त्याप्रमाणे ही 5ही भूत डिस्टर्ब होतात. पृथ्वी नाहीशी होईल केव्हा तरी, पाणी सगळं नाहीच होईल, पण हे ज्याचं बनलंय ते नाहीच होणार नाही. असं जे तत्व, थोडं सांगतो मी आपल्याला, ते जे तत्व आहे ते रिअल आहे, रिअल. ते सोडून बाकी सगळं अनरिअल. ज्यात बदल होत नाही ना त्याला सत म्हणतात, जे त्रिकाला बाधित असतं. याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. चिद, चिद म्हणजे चैतन्याचं स्फुरण, जिवंतपणा. आपण जिवंत आहोत याबद्दल कोणाला संशय आहे का? ते म्हणले जरा वाटतंय हो मला, बघावं. असं जर वाटत असेल तर आपण जिवंत आहोत म्हणून वाटतंय, आणि वाटत नसेल तर आपण निसंशय म्हणून वाटत नाहीये. कळलं का? जो मनुष्य जिवंत आहे त्याचं चैतन्य प्रकट आहे, त्याला माहिती आहे मी जिवंत आहे. जिवंत आहे हे अत्यंत ग्राम्य भाषा झाली. चैतन्य या देहातून प्रकट होतंय हे वास्तविक त्यातलं तत्व आहे.
माणूस मरतो म्हणजे काय होतं? चैतन्याचं प्रकटीकरण बंद होतं. चैतन्य आहे सर्वत्रच. तसं सूर्याचा प्रकाश निघाला आणि पृथ्वीच्या वातावरणामध्ये शिरला की दिसतो, बरोबर आहे ना? मध्ये जिथे निर्वात पोकळी आहे तिथून सूर्याचा प्रकाश आलाय पण दिसत नाही. का? तो प्रकाश पडायला पृष्ठभाग नाही. हॅमिंग येत, बरं, हॅमिंग खूप येते. याप्रमाणे चैतन्य सर्वत्र आहे. यामधल्या स्पेसमध्ये पण चैतन्य आहे, या खांबातही चैतन्य आहे. अशाच एका खांबातून प्रल्हादांनी चैतन्य प्रकट केलं की नाही? त्यांनी काही कुठला देव आणला आणि मग त्याची प्रतिष्ठापना केली होती का? आगमनार्थे अक्षदाम, आसनार्थे अक्षदाम, अलंकरणार्थे अक्षदाम, असं काही म्हटलं होतं का? त्याची 7व्या वर्षी कन्सेप्ट क्लिअर होती की चैतन्य सर्वत्र सदा आणि सम भरून आहे. आणि त्याला माहिती नव्हतं म्हणजे काय, बरं का? माहिती नसताना जी ठेवली जाते ना त्याला श्रद्धा म्हणतात, आणि माहिती झाल्यानंतर ठेवली जाते त्याला निष्ठा म्हणतात. निश्चयेन तिष्ठती. सच्चिदानंद रूपाय चिद आनंद. आता सत नावाचं जे तत्व आहे ना ते आहे, आपण म्हणू बर. चैतन्य प्रकट असो अप्रकट असो सर्वत्र आपण म्हणू बर. पण आपला ज्याच्याशी संबंध येतो ते जर काही त्याचं स्वरूप असेल तर आनंद. आणि गंमत आहे, सच्चिदानंद हे 3 नाहीत बरं का, ते एकच तत्व. फक्त आपल्याला असतची सवय आहे, त्याच्या व्याहृती करता असतला दूर करण्याकरता सत सांगितलं. आपल्याला जडाची सवय आहे, ते नकारायकरता चिद सांगितलं. आणि आपल्याला दुःखाची सवय आहे, ते नाहीसं करण्याकरता आनंद सांगितलं. वस्तू एकच, आनंद. आपण सगळे जे धडपडतोय ना, धड पडेपर्यंत ते आनंद रूपाय आनंद. अगदी एखादा मनुष्य भांड 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 भांडतो, देव नाहीये, देव नाहीये, देव नाहीये, देव नाहीये. आणि आपल्याला हरवल्यावर त्याला काय होतो? आनंदच होतो ना. भागवत हा केवळ भारतीयांचा ग्रंथ नाही, विश्वातल्या प्रत्येक मानवाची मानसिकता भागवतांनी सांगितली. विश्वव्यापी सिद्धांत आहेत यात. असा कुठला कोपऱ्यातला असं कुठलं तरी पुस्तक असं नाहीये, पोथी. अत्यंत प्रगल्भ, विज्ञाननिष्ठ, तर्कनिष्ठ, अनुभवनिष्ठ असा हा ग्रंथ आहे. सच्चिदानंद रूपाय. याचा आपल्याला 11व्या स्कंदात सविस्तर विचार करायचा आहे. म्हणून ही 3 पदं मी आता सोडवत बसत नाहीये. नाही तर विद्वान लोकांना वाटेल बुवा सच्चिदानंद एवढंच, असं एखाद्याला वाटू शकेल. नाही, आयुष्यभर मरेपर्यंत बोलत राहिलं ना तरी सच्चिदानंद उरतच आहे. अजून बोलण्याने कळत नाही हो. मी समजा 2 दिवस अखंड आवर्तन करत बसलो, साखर 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 साखर, कुणाला तरी साखरेचा चवीचा अनुभव येणार आहे का? व्याख्यानाने फक्त वस्तू आठवेल, अनुभव येणार नाही. वस्तू आठवण्याचा परिणाम म्हणून घरी जाऊन साखर खाता येईल, एवढाच त्याचा उपयोग आहे. पुढे सांगितलं, विश्वोत्पत्त्यादि हेतवे. सच्चिदानंद रूप हे पद आपल्याला भगवंताचं स्वरूप सांगतं. विश्वोत्पत्त्यादि हेतवे हे पद आपल्याला भगवंताचं सामर्थ्य सांगतं. क्या बात आहे. सामर्थ्य काय त्याचं? हे संपूर्ण विश्व निर्माण करतो, विश्वाचा संभाळ करतो आणि यथाकाली विश्वाचा विनाश करतो. केवढा आवाक असेल कल्पना करा. आणि मी याला नेहमी एक उदाहरण देत असतो याच पदाकरता. GOD हा शब्द वापरतात ना गॉडला. काय गॉडचं स्पेलिंग काय आहे? GOD. आपण त्याला ईश्वर म्हणतो. G फॉर जनरेशन, O फॉर ऑर्गनायझेशन अँड D फॉर डिस्ट्रक्शन. इट कॉल गॉड. याला गॉड म्हणायचं, याला ईश्वर म्हणायचं.
ईशित करतो सगळी सृष्टी. तुम्ही आम्ही सगळं हे मंदिर ज्या पृथ्वीवर आहे ती पृथ्वी, अशी पृथ्वी सूर्यापासून निघाली तो सूर्य, असे शेकडो सूर्य, अशा अनंत आकाशगंगा, याचा निर्माता कोण आहे? हे लहान मुलं बसलेत ना पुढं चौघ. त्या मुलाला जर सांगितलं ना मी, हा नॅपकिन आहे ना, हा असा वर्ण आकाशातनं पडला बरं आणि मला देवानी दिला आणि मग मी तो प्रवचनात वापरतो, असं जर मी या लहान बाळाला सांगितलं, तो म्हणेल काय महाराज शेंड्या लावताय मला, काय खोटं आपल्या थापा मारताय, इतकं लहान पोरगं म्हणेल मला. म्हणलं नाही तरी त्याच्या मनात येईल. हा एवढा छोटा नॅपकिन सुद्धा त्या पोराला माहितीये कुणीतरी बनवलेला आहे, फॅक्टरीत बनलेला आहे आणि दुकानात मिळालेला आहे. मग एवढा नॅपकिन बनवायला जर कोणीतरी लागत असेल तर एवढी आवाढव्य सृष्टी बनवायला कोणीच लागत नसेल. विचार करा ना. देव नावाची कन्सेप्ट जी आपण बनवली आहे ना, ते रसाच्या गुऱ्हाळात पाहिलेलं दत्ताचं चित्र, 3 मुख, मागं गाय उभी, त्या कल्पना जरा रुंद करायला लागतील आपल्याला देव या विषयाचा विचार करताना. एवढा छोटा नाहीये देव. समर्थ म्हणाले, देव्हाराचा उठोनी देव, करून येणे सर्व जीव, तयाचेनी हा ब्रह्मकटाव निर्मिला नवचे. आपली सोय म्हणून आपण सगुण मांडलंय, आपली सोय आहे. जसं नदीला पाणी किती असतं, एक जण आंघोळ करून येत होता, दुसरा चालला होता आंघोळीला. याने विचारलं, का हो नदीला पाणी किती आहे हो कृष्णेला? तो म्हणला, मी कळशीभर आणलंय, बाकीचं तिथंच आहे. आपली तहान भागवायला एवढे शंकरपूर आहेत सगुण, पण एवढे नाही आहेत शंकर. लक्षात घ्या, समोर मांडलेली पिंड एवढे शंकर नाही आहेत. आपल्या करता ते छोटे झालेत, आपल्याच कल्याणाकरता. तुका म्हणे आता होऊनी परिमित, माझे काही हित आचरावे. तुकोबा प्रत्यक्षामध्ये विश्वोत्पत्त्यादी हेतवे. या विश्वनिर्मितीबद्दल अल्बर्ट आईन्स्टाईन नावाच्या अणुशास्त्रज्ञानं 2 ग्रंथ लिहिले. एका ग्रंथाचं नाव आहे द ग्रेट डिझाईन आणि एका ग्रंथाचं नाव आहे सायन्स, फिलॉसॉफी अँड रिलिजन. द ग्रेट डिझाईन नावाच्या ग्रंथामध्ये तो सांगतो, 14 वैज्ञानिकांचे 14 लेख त्याने एकत्र केले. मोठा ग्रंथ आहे, तरुणांनी वाचायला हरकत नाही. वृद्ध लोकांनी आता वाचण्यात वेळ घालवू नका, जप करा बस. 50 नंतर गोंदवलेकर महाराज म्हणाले, 50 नंतर नवरा बायकोची स्पर्धा असते दक्षिण दिशेच्या दिशेनं, फार वेळ घालवू नये, पण तरुणाने अभ्यास अवश्य करा. ते म्हणाले की 14 लेख एकत्र केले, 14 वैज्ञानिक आहेत, त्यात एक खगोलशास्त्रज्ञ आहे. त्या खगोलशास्त्रज्ञाचं आहे नाव आहे सर जेम्स जीन्स. जेम्स नाव आहे त्याचं आणि जीन्स हे आडनाव आहे. तो खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ आहे. त्याने एक कन्सेप्ट सांगितली, मला वाटतं 13वा लेख आहे त्यातला. तो म्हणाला की विशाल अशी अवाढव्य अशी विश्वरचना, त्यातली एक आकाशगंगा